देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया शहर की बुलंद आवाज, कोने कोने की खबर आप तक। नमस्कार। मराठी भाषा से जुड़ी विभिन्न बोलियों के जतन, संरक्षण और संवर्धन को बढ़ावा देने के उद्देश्य से गोंदिया जिले में मराठी भाषा संवर्धन पंधरवाड़ा के अंतर्गत विशेष कार्यक्रम बोलींच्या जागर का आयोजन किया गया। यह कार्यक्रम मराठी भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन तथा नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया के संयुक्त तत्वाधान में संपन्न हुआ। कार्यक्रम में गोंडी और पोवारी जैसी प्रादेशिक बोलियों को मंच के माध्यम से प्रस्तुत कर मराठी भाषा की समृद्ध और विविध परंपरा को उजागर किया गया। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य विद्यार्थियों में मातृभाषा के प्रति प्रेम, गर्व और संरक्षण की भावना को मजबूत करना रहा। कार्यक्रम के प्रमुख वक्ताओं में पोवारी बोली से श्री लखन सिंह कटरे, डॉक्टर इंद्रकला बोपचे, गोंडी बोली से श्रीमती उषा किरण आत्राम और श्री भरत मड़ावी शामिल रहे, जिन्होंने अपनी अपनी बोली के माध्यम से श्रोताओं को स्थानीय भाषा की विविधता से परिचित कराया। कार्यक्रम की अध्यक्षता महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर रविंद्र मोहतुरी ने की, जिन्होंने शोभा यात्रा को हरी झंडी दिखाकर कार्यक्रम का शुभारंभ किया। इस अवसर पर कार्यक्रम के मुख्य समन्वयक बाबा साहेब जगताप तथा उप समन्वयक संजय कुमार गीते भी उपस्थित थे। कार्यक्रम का आयोजन माननीय प्रफुल्ल जी पटेल, आदरणीय वर्षाबेन पटेल, आदरणीय राजेंद्र जी जैन तथा माननीय निखिल जैन के मार्गदर्शन में किया गया। कार्यक्रम में विद्यार्थियों, प्राध्यापकों और भाषा प्रेमियों की बड़ी संख्या में उपस्थिति रही। राष्ट्रीय सेवा योजना यानी रासयो के विद्यार्थियों द्वारा बोलींच्या जागर शोभा यात्रा निकाली गई, जो नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय से निकलकर गायत्री मंदिर कुड़वा नाका तक गई। शोभा यात्रा में लेजिम पथक का प्रदर्शन किया गया। साथ ही गोंडी नृत्य के माध्यम से स्थानीय बोलियों को लेकर जागरूकता का संदेश दिया गया। कार्यक्रम के माध्यम से यह स्पष्ट संदेश दिया गया कि बोली जगेगी तभी भाषा बचेगी और संस्कृती टिकेगी। जे तुमच्या कॉलेजद्वारा ही शोभायात्रा आज काढण्यात आली आहे, या मागचा सर्वात मोठा उद्देश काय आहे? मराठी भाषा संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे। या पाठीमागचा उद्देश हा आहे की दिवसेंदिवस बोली जी स्थानिक लेवलवरती बोलल्या जात आहे, तर तिचा ऱ्हास कुठंतरी होत चाललेला असं आढळून येत आहे। आणि म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हे एक या ठिकाणी कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की जेणेकरून स्थानिक जी बोली आहे त्याचा विकास आणि त्याचं संवर्धन कशा पद्धतीने होईल या बाबतीमध्ये लोकांना जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। जे शोभायात्रा आज काढण्यात आली आहे, तुमचं काय मत आहे? काय आहे की महाराष्ट्र शासनाने भाषा संचालनालयामार्फत एक कार्यक्रमच सुरू केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 60 बोली अशा आहेत ज्या निवडण्यात आल्या आहेत, अजून असतील कदाचित। त्यांचं जतन कसं करावं, त्यांचं संवर्धन कसं करावं, कारण बोली ही फक्त बोली नसते, त्या समाजाची संस्कृती असते, त्या समाजाचा इतिहास असतो, त्या समाजाचा भौगोलिक इतिहास असतो आणि हे जतन करावं म्हणून मी लखनसिंह कटरे 1980 पासून झाडी बोलीतही काम करतो आणि 1984 पासून पोवारी बोलीतही काम करतो आहे। पोवारी बोली टिकवण्याचं काम करतो आहे आणि त्या पोवारी बोलीबद्दल आज इथे जे कार्यक्रम आहे यात 2 बोलींबद्दल आहे, गोंडी बोली आणि पोवारी बोली। मी पोवारी बोलीबद्दल बोलणार आहे आणि इंद्रकला बोपचे मॅडम आहेत ते पोवारी बोलीबद्दल बोलणार आहेत। ती पोवारी बोली आहे काय, ही का म्हणून जतन करायची, जतन करण्याचं कारण काय, आवश्यकता काय आहे, पोवार समाज काय आहे। पोवार समाज इथे भरपूर आहे, परंतु पोवारी बोलणारे किती आहेत, पोवार काय आहे, पोवार बोली काय आहे, पोवार समाजाचा इतिहास काय आहे, याची संस्कृती काय आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह याच्यातून व्हावा प्रत्येक समाजात। हे पोवारी बोलीबद्दल बोलणार आहे म्हणून पोवारीबद्दल बोलतो आहे, तर हे सगळं यावं हा यामागचा उद्देश आहे
आणि तेच आजच्या कार्यक्रमामध्ये मी माझं वक्तव्य त्याच्यावर करणार आहे. आजच्या काळात गोंडी बोली जी आहे म्हणजे जास्ती लोक या गोंडी जी भाषा आहे याला वापरत नाही. यामागचं कारण काय आहे आणि या शोभायात्रामुळे तुम्ही लोकांना काय संदेश देणार? तर या आज आयोजित बोलींचा जागर या भव्य जी यात्रा निघाली ते यात्रा निघण्यामागचं आणि या उद्देशानं गोंडी भाषेचं संवर्धन आणि जतन आणि तिला जास्तीत जास्त टिकवून कसं ठेवता येईल आणि या गोंडी भाषेमागचा जो मूळ इतिहास आहे या देशामध्ये सर्वात प्रथम आपण जर विचार केला तर इतिहास आणि सुप्रीम कोर्टसुद्धा असं सांगतो की यामध्ये सर्वात जास्त वास्तव्यात असलेले जे मूल निवासी लोक आहे आणि आदिवासीची संकल्पना त्याचा जर आमच्या त्या कॉन्सेप्टचं आपण जर विश्लेषण केला तर आधीचे रहिवासी अशा पद्धतीनं त्याची जी एक कॉन्सेप्ट आहे आणि त्या कॉन्सेप्टला त्यांची स्वतःची बोलीभाषा आहे, त्यांची संस्कृती आहे, त्यांची रूढी परंपरा आहे, त्यांचा प्रदेश आहे आणि हे सगळं एवढं मोठं वैभव असतानासुद्धा आणि ज्यांनी 1700 वर्ष या गोंड राजांनी या भूमीवरती राज्य केलं आणि तो ज्या पद्धतीनं डायनासोर हा महाकाय प्राणी जसा नामशेष झाला अगदी त्याच पद्धतीनं हा या भूमीतून जो आदिवासी समाज आहे किंवा गोंडी भाषा आहे किंवा गोंडी भाषेला मानणारा जो वर्ग आहे हा सुद्धा भुईसपाट होतो की काय ही एक फार मोठी चिंता आमच्यासमोर आहे आणि तिला जिवंत ठेवण्यासाठी आणि तिचं संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं हा जो उपक्रम राबविला हा खरोखर स्तुत्य आहे आणि अभिमानास्पद आहे आमच्याकरिता. हे जे शोभायात्रा जी आज काढण्यात आली आहे यामागचे शासनाचे म्हणजे मूळ कारण काय आहे? जे महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाकडून आणि भाषा संचालनालयाकडून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्रभर सगळ्या 50 बोलींबद्दल आज आपण हा कार्यक्रम घेतो आहे. तर आपली जी प्रमाण भाषा आहे मराठी, ती मराठी भाषेचा वापर राज्यकारभारामध्ये आणि शासनामध्ये व्हावा आणि ती टिकावी आणि तिचा विस्तार होण्यासाठी बोलीभाषेचं सहकार्य तिला मिळावं. बोलीभाषेमधून शब्दसंपत्ती मराठीमध्ये यावी, त्याचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि जेणेकरून ह्या बोलीभाषा पण समृद्ध व्हाव्यात आणि त्याच्यासोबतच मराठी भाषेची सुद्धा समृद्धी व्हावी असा शासनाचा मूळ उद्देश आहे. आणि त्या उद्देशातूनच आज सर्व बोलीभाषांचे तज्ज्ञ आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि ते त्यांच्या प्रत्येक भाषेबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. आप देख रहे हैं भवानी टाइम्स.